जास्त घाम आल्याने जास्त फॅट लॉस होतो का? जर तुम्हालाही असं वाटत असेल तर हा व्हिडिओ पूर्ण ऐकूनच जा। सगळ्यात आधी शरीरात फॅट लॉस नक्की होतो कसा ते जाणून घेऊया। तर जेव्हा तुम्ही कॅलरी डेफिसिट मध्ये असता, तुमच्या गरजेपेक्षा कमी अन्न खाता आणि सोबतच व्यायामही करत असता, तेव्हा शरीराला लागणारी ऊर्जा कुठून येणार? आता यासाठी जी इम्पॉर्टंट माहिती हवी आहे ती मी सांगतो। तुमच्या शरीरात जे फॅट साठलेलं असतं ते ग्लिसराइडच्या स्वरूपात असतं। जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा ते फॅट तुटतं आणि रक्तपेशीमध्ये जाऊन मिळतं आणि शरीर त्याला कार्बन डायऑक्साइड द्वारे बर्न करतं। जेव्हा तुम्ही ऊर्जा वापरता आणि श्वास बाहेर सोडता तेव्हा कार्बन डायऑक्साइडच्या रूपात तुमचं बर्न झालेलं फॅट बाहेर जात असतं। शरीर दोन प्रकारे फॅट बाहेर टाकतं, एक म्हणजे कार्बन डायऑक्साइड द्वारे आणि दुसरं पाण्याद्वारे म्हणजेच युरिन वगैरे मधून। तर घामाचा तुमच्या फॅट लॉसशी काहीही संबंध नसतो। हिटअप होतं म्हणून त्याला कूल डाऊन करण्यासाठी घाम येतो। त्यामुळे जे लोक म्हणतात की एसी बंद करा, पंखा बंद करा आणि मग व्यायाम करा म्हणजे जास्त फॅट लॉस होईल, तसं काहीही होत नाही। घामाचा तुमच्या फॅट लॉसशी काहीही संबंध नाही। स्वतःची काळजी घ्या आणि जर काही माहितीपूर्वक वाटलं असेल तर तुमच्या भावाला फॉलो करा। जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आहे माझा दिवस 37वा माझ्या बॉडी रिकम्पोजिशनचा। जिम मध्ये जाऊन होता आज बॅक आणि बायसेपचा वर्कआउट। तो सुरुवातीला टी बार, लॅट पुल डाऊन, वन हँड डंबल रोईंग, स्ट्रेट आर्म। बॅकच्या वर्कआउट नंतर बायसेपच्या वर्कआउट मध्ये बायसेप बार्बल कर्ल, क्रीचर कर्ल, डंबल कर्ल आणि हॅमर कर्ल। व्हिडिओ मधून तुम्हाला थोडीफार पण व्हॅल्यू भेटली असेल तर तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका।